जय शिवराय आणि जय श्रीराम मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे काही वॉर्मअप्स आणि हॅपी बर्थडेचं पार्ट 1 शिकणार आहोत. त्याच्यानंतर कॉर्ड्सला आपण आज इंट्रोडक्शन घेणार आहोत कॉर्ड्सचं, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये एक कॉर्ड वाजवून दाखवीन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरी कॉर्ड. ठीक आहे, तर चला व्हिडिओला चालू करू. पहिलं तर मी तुम्हाला वॉर्मअप सांगून देतो. ठीक आहे, तर हा जसं जसं वरती जातो आहे या वॉर्मअपला बोलतात वर्टिकल वॉर्मअप. वर्टिकलमध्ये आपण वरती जातो. ठीक आहे, अजून एक वॉर्मअप आहे त्याला हॉरिझॉन्टल होतात, म्हणजे असं जातं आपण 12th फ्रेट. ओके, चला वाजून दाखवू. सॉरी, ओके. तर आता तुम्ही बघितला हॉरिझॉन्टल वॉर्मअप. तर हे बाकीच्या स्ट्रिंगला बी करू शकतो, रिव्हर्स ऑर्डरमध्ये का सरळ ऑर्डरमध्ये. ते आता मी दाखवत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठी होईल. ठीक आहे, नेक्स्ट आपण शिकणार आहोत हॅपी बर्थडे ट्यून. हे तुम्हाला कळलंच असेल फ्रेट आणि तर हा पार्ट 1 आहे. तर इथं फ्रेट नंबर आहे 0 0 2 0 4 5. कारण आणि स्ट्रिंग तर आपण फर्स्ट स्ट्रिंगवरतीच वाजवणार म्हणून 1 1 1 1. त्याच्यानंतर येतं फिंगर. 0 0ला काहीच नाही म्हणून डॅश केलं आहे. 2ला ए म्हणजे इंडेक्स फिंगर, आणि त्याच्यानंतर 0ला 0 आणि 5ला लास्ट पिंकी फिंगर आणि 4थला रिंग फिंगर. हां, ओके. आणि नेक्स्ट ह्याला आपण फ्रेटला सेमच 0 0 2 0, त्याच्यानंतर 7 5. स्ट्रिंग सेमच आणि 0ला काहीच नाही, याला पण काहीच नाही. 2ला ए ॲज वरती जसं आहे तसं 0, मग त्याच्यानंतर 7ला पिंकी फिंगर आहे. ओके, आणि 5व्याला डी फिंगर. तर मी तुम्हाला वाजून दाखवतो. 0 म्हणजे काहीच हात नाही लावायचा फ्रेटला आणि तसंच वाजवायचं. 0 0. ओके, त्याच्यानंतर काय होतं 2 0 0 2. ओके, त्याच्यानंतर काय होतं 0. त्याच्यानंतरून 5व्या फ्रेटला पिंकी फिंगरनी होल्ड करायचं. ओके, आणि त्याच्यानंतर 4थ्या फ्रेटला रिंग फिंगरने. ओके, मग त्याच्यानंतर थंब आहे ना वाजवताना 3rd आणि 4th फ्रेटच्या मध्ये ठेवायचं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर यायचं 5व्या आणि 7व्या फ्रेटच्या मध्ये, म्हणजे 6व्या फ्रेटवरती. ते आल्यावर त्याच्यानंतर पहिलं तर पिंकी फिंगरनी 7व्या फ्रेटला होल्ड करून दाबायचं. त्याच्यानंतर मिडल फिंगरनी 5th फ्रेटला दाबायचं. आता हे मिक्स करून तुम्हाला वाजवून दाखवतो. तर हे होतं सायमल्टेनियसली वाजवल्या असं साऊंड येतो. तर हा पार्ट 1 होता. पुढचा पार्ट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. याला बोलतात कॉर्ड डायग्राम.
ठीक आहे. हा गिटारला रिप्रेझेंट करतो. हा हे जे दिसतंय एवढं 1 2 ही फ्रेट झाली, फ्रेट फर्स्ट फ्रेट, सेकंड फ्रेट, थर्ड फ्रेट. आणि कालच्या व्हिडिओप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं स्ट्रिंग्सला बी नावं असतात. तर हे E B G D A ये लाईन स्ट्रिंग रिप्रेझेंट करतात आणि हॉरिझॉन्टल फ्रेट रिप्रेझेंट करतात. कॉर्ड्स म्हणजे एक ग्रुप ऑफ साऊंड असतात ज्याने की आपल्याला एक आवाज ऐकायला येतो. ठीक आहे. तर आज आपण ई मायनर शिकणार आहोत. तर ई मायनरसाठी आपल्याला मिडल फिंगर आणि रिंग फिंगरची गरज आहे. तुम्हाला जवळ येऊन दाखवतो. पहिलं त्या डायग्रामप्रमाणे मी तुम्हाला डायग्राम इथं दाखवेन. ओके. सेकंड फ्रेटवरती 5वी स्ट्रिंगवरती मिडल फिंगर ठेवला आणि त्याच्यानंतरून सेकंड फ्रेटवरतीच 4th स्ट्रिंगवरती आपला रिंग फिंगर ठेवायचा आणि याला दाबूनच ठेवायचं, म्हणजे असा आवाज निर्माण नाही होणार. आपल्याला एकदम नीट साऊंड पाहिजे, असं ब्लँक साऊंड नाही पाहिजे. ठीक आहे. तर आता तुम्हाला दाखवतो साऊंड कसं करतो. हे नॉर्मल, ओके, आणि तेवाला ई मायनर कॉर्ड. सो होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर सगळ्याच व्हिडिओप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.